जय हिंद मित्रांनो. मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या न्यू भरती यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक अपडेट घेऊन आलो. या ठिकाणी पहा, MSRTC भरती म्हणजे एस टी महामंडळामध्ये भरती निघणार आहे मित्रांनो. त्याची एक नवीन अपडेट आली आहे. ते अपडेट काय आहे, किती जागा आहे, कोणकोणते पद आहे, हे पूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. म्हणून तुम्ही व्हिडिओला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला स्किप करू नका. स्किप केला तुम्हाला काही समजणार नाही मित्रांनो. तर या ठिकाणी पहा, तर MSRTC भरती एस टी महामंडळामध्ये भरती निघणार आहे. फार मोठ्या प्रमाणात भरती आहे मित्रांनो. आणि भरती आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घोषणा केली मित्रांनो. त्याचं एक न्यू अपडेट मी आलेलं आहे. पूर्ण अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. स्क्रीन शेअर करून सांगणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे तर त्यांच्यासाठी शैक्षणिक पात्रता किती लागणार आहे, वयोमर्यादा किती लागणार आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे किंवा ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना ज्यांना फॉर्म भरायचा आहे तर MSRTCचा, त्यामध्ये तुम्हाला या भरतीसाठी वयोमर्यादा किती लागणार आहे, SC कॅटेगरीसाठी किती आहे, OBC कॅटेगरीसाठी किती आहे, ओपनवाल्यांसाठी किती आहे, संपूर्ण अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरप्रमाणे मी सांगणार मित्रांनो. म्हणून तुम्ही व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा. पण त्या अगोदर तुम्ही माझे चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो. तर जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर. तर या ठिकाणी पहा, आपली मोबाईल स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे साईटला. तर तुम्हाला मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एस टी महामंडळामध्ये 940 पर्यंतची भरती निघणार आहे मित्रांनो. आता या भरतीमध्ये तुम्हाला कोणकोणते पद आहे ही पूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. टोटल किती पद आहे आणि किती पद शिल्लक आहे, किती पद भरलेले आहे, टोटल माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा. व्हिडिओमध्ये मिस करू नका मित्रांनो. तर या ठिकाणी पहा, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एस टी महामंडळासाठी जे कामगार आहे त्यांच्यासाठी एक न्यू अपडेट आली. या ठिकाणी पहा, एस टी महामंडळाच्या विविध आजारामध्ये अनेक पदे सध्या रिक्त आहे. तर त्यामुळे मनुष्यबळ मोठ्या प्रमाणामध्ये कमतरता जाणवत आहे. एस टी महामंडळाच्या या विभागामध्ये जवळपास 1000पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. तर एकट्या रत्नागिरी, आग्रासह इतर आग्रात मनुष्यबळाचा अभाव आहे. सध्या तरी आहे त्या मनुष्यबळाचा वापर करून कामकाज सुरू आहे. रत्नागिरी एस टी आग्रात 940 रिक्त पदे आहे असून रिक्त पदासंदर्भात महामंडळात प्रस्ताव पाठवून मागणी केली आहे. एस टी महामंडळाच्या अनेक विभागामध्ये कुशल मनुष्यबळाचा अनुभव आहे. त्यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये लवकरच भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तर या ठिकाणी पहा, कोणकोणते पद आहे. 940 पर्यंतची भरती निघणार आहे रत्नागिरी या ठिकाणी. या ठिकाणी पहा, चालक आणि वाहकचे 545 जागा आहे. लिपिकच्या जागा 50 आहे. यांत्रिकच्या जागा 320 आहे आणि वाहतूक नियंत्रकच्या जागा 25 आहे. असे टोटल जागा 940 जागा आहे मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त पण अजून जागा भरणार आहे मित्रांनो. तर पुढे मी तुम्हाला सांगणार. या ठिकाणी पहा, नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाल्यास जिल्ह्यासह राज्यभरात एस टीमध्ये महानोकर भरती होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी, आग्रासह इतर डेपोत रिक्त पदांचा आढावा घेतल्यास तब्बल 940 पदे रिक्त आहेत. त्यामुळे एस टीच्या कामकाजात सुरळीतपणे येत नाही. चालक वाहक नसल्यामुळे अनेक ठिकाणी गाड्या वेळेवर येत नाही. अशी परिस्थिती सध्या रत्नागिरी, आग्राची आहे. रिक्त पदासंदर्भात विविध नियंत्रक बोरसे यांना विचारल्यास एस टीमध्ये चालक वाहक, लिपिक, यांत्रिक वाहतूक नियंत्रकाच्या जागा रिक्त आहेत. महिन्याला आम्ही रिक्त पदासंदर्भात महामंडळाकडे मागणी करीत असतो. प्रस्ताव मंजूर झाल्यास रिक्त पदांच्या जागा भरल्या जातील.
दरम्यान एस टी महामंडळाच्या नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाल्यास रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासह कोकण विभागातील स्थानिक भूमिपुत्र कोकणातील चाकरमान्यांना संधी द्यावी अशी मागणी स्थानिक कोकणकर विविध संघटना सध्या करीत आहेत. तर रिक्त पदामुळे एस टी वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्रातील एस टी कर्मचाऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. या ठिकाणी पहा समोर आली आहे. तर राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारी आणि अधिकारी यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याबाबत घोषणा करण्यात आलेली आहे. सध्या स्थिती राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी आणि अधिकारी यांना मूळ वेतनावर 46% महागाई भत्ता अदा करण्यात येत आहे. पण आता यात वाढ होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात घोषणा केली आहे. राज्य परिवहन कर्मचारी आणि अधिकारी यांना जून-जुलै 2025च्या वेतनापासून मूळ वेतनावर 53% महागाई भत्ता देण्यात येणार आहे. म्हणजेच एस टी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 60% वाढ झाली. महागाई भत्ता वाढीमुळे एस टी महामंडळावर दरमहा सुमारे 19 कोटीचा आर्थिक भार वाढणार आहे. तर महागाई भत्त्याच्या थकबाकी निधीत उपलब्ध पाहून यथावश्यक निर्णय घेण्यात येईल अशी माहिती देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी पहा, सध्या एस टी महामंडळाच्या अनेक विभागामध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. अनेक ठिकाणी चांगले शिक्षण अधिकारी आवश्यक असून विशेषतः भविष्यात पीपी तत्वावर विकसित होणाऱ्या एस टीच्या जागे बाबतीत बांधकाम विभागाकडे कुशल अभियंत्याची गरज भासणार आहे. त्यामुळे सध्या रिक्त असलेल्या अभियंत्याच्या जागा करार पद्धतीने आणि सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून भरण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. तर नव्या नोकर भरतीच्या अनुषंगाने एस टीच्या प्रत्येक खात्याने आपल्या विभागातील रिक्त पदांचा फेर आढावा घेऊन आवश्यक असणाऱ्या पदांची भरती करणे संदर्भात एकत्रित मागणी सादर करावी असे निर्देश संबंधित देण्यात असल्याची माहिती यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. एस टीच्या सक्षमीकरणासाठी कुशल मनुष्य बळाबरोबर तांत्रिकदृष्ट्या सक्षम अधिकाऱ्याची भविष्यात एस टीला गरज भासणार असून त्या अनुषंगाने भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया प्रताप सरनाईक म्हणाले आहे. तर एस टी कामगारांना राजकीय कर्मचाऱ्याप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढीचा दर लागू आहे. तर महागाई भत्त्याची 2018 पासूनची थकबाकी प्रलंबित आहे. तर न्यायालयाने थकबाकी देण्याबाबतचा निर्णय दिल्यानंतरही त्यांची अंमलबजावणी झालेली नव्हती. त्यामुळे आता महागाई भत्ता 53% लागू केला गेलेला आहे. त्यामुळे महागाई भत्ता थकबाकी हे फेब्रुवारी 2025 मधील देय वेतनात देण्यात आलेले आहे. मात्र एस टी कर्मचाऱ्यांना अद्याप 43% महागाई भत्ता देण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे. तर त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे 53% महागाई भत्ता एस टी कर्मचाऱ्यांना देण्यात यावा. यासोबतचे एप्रिल 2016 ते 2021 पर्यंतचे घरभाडे आणि वार्षिक वेतनवाढीची थकबाकी प्रलंबित आहे ते देखील देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेद्वारे करण्यात आलेली आहे. दरम्यान जाचक शिस्त आणि आवेदन कार्यपद्धत रद्द करा तसेच एस टी चालकांचा द्वेष नसताना देखील RTO विभागाकडून करण्यात आलेले दंडात्मक कारवाई देखील रद्द करण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे. तर कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केलेली आहे. या ठिकाणी टोटल किती पद आहे आपल्या याच्यामध्ये एस टी महामंडळामध्ये, किती भरले जागा आणि किती जागा शिल्लक आहे या ठिकाणी तुम्हाला सांगतो. राज्य परिवहन महामंडळाच्या विभागातील रिक्त पदांची भरती अद्याप झाली नाही. तर प्रशासनातील मंजूर 643 पदापैकी 307 पद भरलेले आहे. तर कार्यशाळेतील पदे पहा 1249 पैकी 366 पदे भरण्यात आलेली आहे. तर वाहतुकीतील पहा 280 पैकी तर 42 पदे रिक्त आहे
आणि चालकांच्या मंजुरीमध्ये पहा या ठिकाणी पहा 1936 पैकी 677 पदे भरली आहेत आणि वाहकांच्या 1983 पैकी 572 पदे रिक्त असून या सर्वांचे पदकरिता भरती प्रक्रिया राबवली नसल्याने प्रशासनावर तणाव येत आहे. तर जवळजवळ 5-6 हजारापैकी यापैकी पदे किती रिक्त आहेत? टोटल जवळजवळ 4,500 पदे रिक्त आहे मित्रांनो. तर मोठ्या प्रमाणात भरती भरण्यात येणार आहे मित्रांनो. तर कोणकोणते पद भरण्यात येणार या ठिकाणी पहा. तर नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना मिळणार एस.टी. महामंडळात नोकरी. तर सुवर्ण संधी महाराष्ट्रातील एस.टी. महामंडळामध्ये विविध पदे भरण्यात येणार आहे. जसे चालक, कंडक्टर, पर्यवेक्षक, कारकून, वेल्डर, मेकॅनिकल, मोटर व्हेकल, इलेक्ट्रिशियन, शीट मेटल वर्कर्स, पेंटर, वेल्डर, अभियांत्रिका, पदवीधारक, मेकॅनिक, ऑटोमोबाईल इत्यादी पदे भरण्यात येणार आहे. तर 2025 मध्ये लवकर एक भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करणार आहोत. या ठिकाणी पहा कोणकोणत्या ठिकाणी पदे भरण्यात येणार या ठिकाणी पहा. कोल्हापूर विभागामध्ये कोल्हापूर या ठिकाणी इंचलकरंजी, कंगाल, गडहिंग्लज, आजार, संभाजीनगर, गारगोटी, चंदगड, कुर्डुवाडी, राधानगरी, गगनबावडा व आजारा असे आगार असून विभागातील गाड्यांची एकूण संख्या 717 इतकी आहे. त्या मानाने वाहक व चालकांची संख्या पूर्णपणे भरलेली नाही. तर शासनस्तरावर पदांच्या भरतीसाठी वेळोवेळी मागणी होऊ नये त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. तर मेकॅनिक मोटर व्हेकल, मेकॅनिक डिझेल, ऑटो इलेक्ट्रिशियन, पेंटर, मेकॅनिक रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनर, मोटर व्हेकल, बॉडी बिल्डर, वेल्डर अशा विविध 310 पदांची यंदा जुलैमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली होती. ही पदे केवळ 1 वर्षाच्या कालावधीसाठी असतील असे नमूद करण्यात आले होते. तर विशेष म्हणजे त्यांना महिन्याकाठी 10,000 रुपये इतके मानधन दिले जाईल असे सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे ही पदे भरण्यात आली तरी ती कायमस्वरूपी भरणे महत्त्वाचे आहे. प्रशासनातील पदांची भरती न झाल्याने त्यांचा कार्यभार अन्य अधिकाऱ्यांना सहन करावा लागत आहे. तर कार्यशाळा असो किंवा वाहतूक त्यांची स्थिती याहून निराळी नाही. तर राज्यातील अनेक विभागाशी स्पर्धा करताना कोल्हापूर विभागाला येत्या मार्च 2025 पर्यंत पहिल्या 3 क्रमांकात येण्याचे आव्हान पाळायचे आहे. ते पेलण्यासाठी पदांची भरती होणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येते. नवे सरकार स्थापन झाल्यानंतर ही भरती प्रक्रिया लवकर राबविण्यात यावी इतक्यांची प्रवाशांची वर्गाची अपेक्षा आहे. तर या ठिकाणी पहा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने खात्यात अंतर्गत घेतलेल्या परीक्षेत पास झालेल्या लेखाकारांना भरतीची प्रतीक्षा आहे. 5 महिन्यापासून परीक्षेनंतरचे सर्व प्रक्रिया थंडावली आहे. राज्यभरातील 33 लेखाकारांनी ही परीक्षा यशस्वी केली आहे. तर विभागीय लेखाकार अधिकारी वर्ग 2 कनिष्ठ या प्रवर्गाच्या बढतीकरिता महामंडळाने जून 2024 मध्ये परीक्षा घेतली होती. मात्र महामंडळाने पुढील प्रक्रिया सुरूच केली नाही. विविध जात प्रवर्गातील लेखाकार या परीक्षेत यशस्वी झालेले आहेत. महामंडळाच्या जवळपास प्रत्येक विभागातील लेखाकारांचा यामध्ये समावेश आहे. या ठिकाणी या विभागातील लेखाकार प्रतीक्षेत पहा या ठिकाणी पहा ठाणे, यवतमाळ, नांदेड, बुलढाणा, अकोला, रायगड, रत्नागिरी, अहमदनगर, सांगली, अमरावती, धुळे, गडचिरोली, पुणे, धाराशिव, नाशिक, कोल्हापूर, बीड, सोलापूर, सातारा, पालघर, जळगाव आदी विभागातील परीक्षा पास लेखाकार भरतीच्या प्रतीक्षेत आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ही भरतीची पूर्ण अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी पूर्ण सविस्तरपणे माहिती सांगेल मित्रांनो. तर भरती प्रक्रिया जवळजवळ 4-4.5 हजार ही भरती
येणार आहे मित्रांनो. पुढच्या महिन्यात येऊ शकते, त्याच्या पुढच्या महिन्यात पण कधी पण येऊ शकते मित्रांनो. तर त्या अगोदर तुम्ही तयारी लागा. ज्यांनी बॅच बिल्ला काढला नसेल तर बॅच बिल्ला काढून घ्या आणि आपली परीक्षेच्या तयारी लागा, कारण खूप मोठ्या प्रमाणात ही भरती येणार आहे मित्रांनो. तर भरती ज्यांना MSRTचा फॉर्म भरायचा आहे आणि खरोखर ही भरती कधी येणार आहे तर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल तर प्लीज अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला भरती आल्यानंतर तुम्हाला लगेच या भरतीचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर पडेल मित्रांनो. म्हणून तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो. आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे तर त्यांनी अगोदर बॅच बिल्ला काढा मित्रांनो आणि पेपरला परीक्षेत तयारीला लागा मित्रांनो. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम आणि बाय बाय.